नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेत असाल किंवा घेतले असेल तर हे 7 मुद्दे तुमच्यासाठी कोणते आहेत 7 मुद्दे चला पाहूया. तुमचे पहिले क्रेडिट कार्ड स्वातंत्र्य, सुविधा आणि संधी आणू शकते. जबाबदारीने हाताळल्यास ते तुमच्या क्रेडिट आरोग्यास मदत करू शकते, जे भविष्यात पैसे उधार घेण्यासाठी उपयुक्त ठरते. पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड वापरण्या काय जाणून घेतले पाहिजे ते येथे पाहूयात. मुद्दा क्रमांक 1, क्रेडिट कार्डची मूलभूत तत्वे समजून घेऊया. क्रेडिट कार्ड तुम्हाला खरेदीसाठी पैसे उधार घेण्याची परवानगी देते. बँक तुम्हाला क्रेडिट मर्यादा देते, जी कर्ज देणारा तुमच्या कार्डवर खर्च करण्याची कमाल रक्कम देते. जर तुम्ही दरमहा तुमची संपूर्ण शिल्लक रक्कम भरली तर कार्ड वापरण्यासाठी तुम्हाला कोणताही खर्च करावा लागत नाही. जर तुम्ही दरमहा शिल्लक रक्कम ठेवत असाल तर तुम्हाला व्याज द्यावे लागेल. व्याज दर जो एप्रिल किंवा वार्षिक टक्केवारी दर म्हणून व्यक्त केला जातो, तो तुमच्या क्रेडिट इतिहासावर आणि कार्डच्या प्रकारावर अवलंबून असतो. मुद्दा क्रमांक 2, तुमचा खर्च नियंत्रणात ठेवतो. कर्ज देणाऱ्यांना खात्री करायची असते की तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करू नये. मजबूत क्रेडिट इतिहास तयार करण्यासाठी एक नियम म्हणजे तुमची क्रेडिट मर्यादेच्या 30% पेक्षा जास्त खर्च करू नये. जर तुम्ही बजेट न केलेल्या खरेदीसाठी नियमितपणे तुमचे कार्ड वापरत असाल तर तुम्ही तुमचे उपलब्ध क्रेडिट घाईघाईत खर्च करू शकता. नियोजित खरेदीसाठी तुमचे कार्ड ठेवा. सर्वोत्तम डील शोधण्यासाठी वेळ काढा आणि खरेदी करण्यापूर्वी ते परतफेड करण्याचे नियोजन आहे का याची खात्री करा. मुद्दा क्रमांक 3, वेळेवर पैसे द्या. फक्त एक चुकलेला किंवा उशिरा पेमेंट केल्यास त्याचे महागडे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे विलंब शुल्क, व्याज आकारणी आणि काही प्रकारांमध्ये जास्त APR होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त उशिरा पेमेंट केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होण्याची शक्यता असते, ज्यामुळे भविष्यात अनुकूल दर्जाने कर्ज मिळण्याची तुमची क्षमता खराब होऊ शकते. तुम्ही वेळेवर पेमेंट करता याची खात्री करण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेच्या ऑनलाईन साईट किंवा मोबाईल ॲपद्वारे स्वयंचलित पेमेंट सेट करू शकता. मुद्दा क्रमांक 4, तुमची शिल्लक पूर्ण भरा. कर्ज जमा होऊ नये म्हणून दरमहा तुमची शिल्लक रक्कम भरणे ही सर्वोत्तम रणनीती आहे. परंतु जर तुम्ही ते करू शकत नसाल तर किमान देय रकमेपेक्षा जास्त रक्कम भरल्याने थकबाकी कमी होईल, ज्यामुळे तुमच्या व्याजदरात पैसे वाचू शकतात. तुमच्या शिल्लक आणि APR वर अवलंबून तुमचे मासिक पेमेंट जास्तीत जास्त केल्याने दीर्घकाळात तुमचे शेकडो अगदी हजारो डॉलर्सची बचत होऊ शकते. मुद्दा क्रमांक 5, तुमच्या क्रेडिट कार्डच्या शुल्काचे नियमितपणे पुनरावलोकन करा. तुमच्या क्रेडिट कार्डचा खरेदीचा मागोवा ठेवणे ही चांगली कल्पना आहे. बहुतेक बँका तुमचे क्रेडिट कार्ड व्यवस्थितपणे करण्यास मदत करतात. करण्यासाठी ऑनलाईन बँकिंग आणि मोबाईल ॲप्स देतात. मासिक पेपर स्टेटमेंटची वाट पाहण्याऐवजी तुम्ही तुमच्या व्यवहारांवर रिअल टाइम ऍक्सेस मिळवू शकता. तुम्ही तुमची क्रेडिट मर्यादा जवळ येत असताना संशयास्पद शुल्काची सूचना देण्यासाठी आणि तुमचे बिल वेळेवर भरण्यासाठी तुम्ही अलर्ट देखील सेट करू शकता. आणि जर तुमचे कार्ड हरवले किंवा संशयास्पद व्यवहार दिसला तर तुम्ही ते त्वरित नोंदवू शकता. फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे आणि तुम्ही बळी पडल्यास काय करावे हे शिकणे महत्त्वाचे आहे. खालील टिप्स लक्षात ठेवा. तुम्ही कॉल सुरू केला नसेल तर फोनवर तुमची क्रेडिट कार्ड नंबर कधीही देऊ नका.
खात्यासाठी अद्वितीय असा एक मजबूत पासपोर्ट तयार करा. असामान्य क्रियाकलापांसाठी सूचना सेट करा आणि तुमचे खाते वारंवार तपासा. मुद्दा क्रमांक 6, तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा. आता तुम्ही तुमच्या पहिल्या क्रेडिट कार्डद्वारे सक्रियपणे क्रेडिट तयार करत आहात, तेव्हा त्यावर लक्षात ठेवण्याची सवय लावणे महत्वाचे आहे. 3 प्रमुख क्रेडिट ब्युरो तुमच्या क्रेडिट इतिहासाचा मागोवा ठेवतात. इक्विफॅक्स, एक्सपेरियम आणि ट्रान्सयुनियन तुम्हाला एका वर्षातून एकदा त्या प्रत्येकाकडून मोफत अहवाल मिळण्याचा अधिकार आहे. तुमचे नियमितपणे क्रेडिट रिपोर्ट तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोअरला हानी पोहोचू शकणाऱ्या चुका शोधण्यास मदत करू शकतो. सामान्य चुकांमध्ये एकापेक्षा जास्त वेळा सूचीबद्ध केलेली कर्जे किंवा चुकीची खाते शिल्लक किंवा क्रेडिट मर्यादा यांचा समावेश आहे. जर तुम्हाला एखादी त्रुटी आढळली तर ग्राहक आर्थिक संरक्षण ब्युरो त्यावर विवाद करण्यासाठी टिप्स आणि नमुना पत्रे देते. मुद्दा क्रमांक 7, तुमची क्रेडिट स्कोअर जाणून घ्या. तुमचा क्रेडिट स्कोअर तुमच्या क्रेडिट रिपोर्ट मधील माहितीवर आधारित असतो आणि पैसे परत करण्याबाबत तुम्ही किती विश्वासार्ह आहात हे मोजण्यासाठी वापरला जातो. साधारणपणे कर्ज किंवा वेळोवेळी क्रेडिट कार्डचा समावेश असलेल्या मोठ्या खरेदीचा विचार करताना चांगले क्रेडिट आरोग्य तुम्हाला पुढे जाण्यास मदत करू शकते. अनेक बँका ऑनलाईन बँकिंग आणि मोबाईल ॲपद्वारे मोफत क्रेडिट स्कोअर प्रदान करतात. जर तुम्ही तुमची क्रेडिट पुन्हा तयार करण्याचा विचार करत असाल किंवा पहिल्यांदाच क्रेडिट स्थापित करत असाल तर तुमची क्रेडिट इतिहास तयार करण्याची सुरक्षित क्रेडिट कार्डने सुरुवात करण्याचा विचार करा. तर अशा प्रकारे तुम्ही नवीन क्रेडिट कार्ड घेत असाल किंवा नवीन क्रेडिट कार्ड घेतलं असेल तर यातील तुम्हाला हे जे काही 7 मुद्दे जे काही सांगितले आहेत, हे 7 मुद्द्यांचा वापर करणे अतिशय महत्वाचे आहे. यामध्ये तुम्ही जे काही 7 मुद्दे आहेत हे तुम्ही योग्य पद्धतीने वापरले तर तुमचा क्रेडिट स्कोअर आहे तो क्रेडिट स्कोअर सुधारण्यात मदत होईल व यामध्ये तुमची जी काही आर्थिक फसवणूक होईल किंवा इतर काही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुमचे नुकसान होईल, हे नुकसान होण्यापासून तुमचे टाळले जाईल. तर या 7 मुद्द्यांचा नक्कीच आवश्यक वापर करा. तर अशा प्रकारे तुम्ही महत्वपूर्ण माहिती, महत्वपूर्ण अपडेट्स तुम्ही पाहिला असेल. तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण माहिती, महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण माहिती तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.